नमस्कार, माझ्या रंगितास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आता लवकरच येते आषाढी एकादशी. तर एकादशी स्पेशल आज मी मस्त असे भगरीचे आप्पे बनवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता आपण साहित्य पाहून घेऊया. तर हे बघा, मी घेतलेले आहे 1 वाटी वरई म्हणजेच भगर, अर्धी वाटी साबुदाणे, अर्धी वाटी जाडसर शेंगदाण्याचं कूट, अर्धी वाटी थोडंसं आंबट दही आणि हे खोबऱ्याचा बारीक केलेला थोडा खीस आहे. 2-3 मिरच्या बारीक कापलेल्या आहेत. तुम्ही तिखट कमी किंवा जास्त तुमच्या हिशोबाने घेऊ शकता. चवीनुसार मीठ आणि थोडासा हा खता सोडा. तर आपण आता काय करू, ही वरई स्वच्छ धुवू आणि एका चाळणीवरती थोडीशी सुकायला ठेवू. हे बघा, वरई स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे. आणि हवा असलं तर तुमच्याकडे चाळण असेल तर चाळणीमध्ये नितळायला ठेवा. नाहीतर एखादा स्वच्छ पांढरा कपडा घ्या, तो ताटावरती टाका आणि त्याच्यावरतीही एक 5 ते 10 मिनिटं नितळायला ठेवा. आपण आता ह्याच्यातलं पाणी काढून घेऊया. वरई मी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून झालेली आहे. हिला मी त्या एका चाळणीमध्ये नितळायला ठेवते. कढई आपली गरम झालेली आहे. आता हे साबुदाणे आपल्याला फक्त 2 मिनिटं आपल्याला हे भाजून घ्यायच्यात. खूप भाजायचे नाही. थोडेसे गरम झाले की काढून घेऊया. तर हे बघा, अगदी 2 मिनिटं आपले साबुदाणे भाजून झालेले आहेत. आता ह्याला थंड करायला ठेवते आणि थंड झाले की मिक्सरमधनं काढून घेणार आहे. तर हे पाहू शकता, आपले साबुदाणे मी थंड करून हे असे बारीक, थोडेसे आपला बारीक रवा कसा असतो त्या पद्धतीचे मिक्सरमधनं काढून घेतलेले आहेत. आणि तोपर्यंत आपली वरई छान नितळून झालेली आहे. आता आपण दही आणि वरई वाटून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता, आपली वरई नितळायला मी ठेवलेली छान अशी थोडीशी सुक्कट झालेली आहे. ह्याच्यामध्ये घालूया आपण आता हे दही आणि याला मिक्सरला थोडंसं फिरून घेऊया. तर हे दही आणि वरई मी अशा पद्धतीने वाटून घेतलेले आहे. आपलं इडलीचं बॅटर कसं असतं त्याच पद्धतीने वाटून घ्यायचंय. मी दही तर टाकलेलं आहे, पण इथं मला अर्धी वाटी पाणीही लागलेलं आहे. गरज पडली तर थोडंसं पाणीही टाका आणि असं वाटून घ्या. आता आपण हे सगळं एकत्र करूया. आपल्या ह्या वाटलेल्या मिश्रणामध्ये आता मी जे साबुदाणे आपण बारीक वाटून घेतले होते ते मिक्स करतीये. व्यवस्थित ह्याला असं मिक्स करायचं. आता हे टाकल्यामुळं थोडंसं घट्ट होणार आहे. आणि ह्याला आता मिश्रण करून मी कमीत कमी ह्याला अर्धा तास भिजायला लागतं. इथं बघा थोडंसं घट्ट झालंय. इथं मी आता थोडंसं पाणीही घालणार आहे. आणि हा बटाटा मी मीडियम साईजचा बटाटा स्वच्छ धुवून त्याचे सालं काढून खिसून ठेवला होता. तो दाखवायचा राहिला होता. कारण ह्या बटाट्यामध्ये पण थोडंसं पाणी असणार आहे. नितळून जरी घेतला त्याच्यामुळे आपलं मिश्रण ओलं होणार आहे. तर पाणी थोडंसं जपून टाकायचं. तर बघा, हे पीठ आपण असं व्यवस्थित कालून झालेलं आहे. ह्याला आपण कमीत कमी 25 मिनिटं किंवा अर्धा तास असंच मुरत ठेवूया. पाहू शकता, अर्धा तास आपलं हे मिश्रण छान असं भिजलेलं आहे. जो आपण साबुदाणे वाटून टाकले होते ना थोडेसे, तेही छान भिजले जातात. आता ह्याच्यामध्ये आपण टाकूया हे बाकीचे सगळे साहित्य. टाकते मी बटाटा, शेंगदाणे दाण्याचं कूट, खोबरं, बारीक कापलेल्या मिरच्या, मीठ. त्याला व्यवस्थित मिश्रण करून घेऊया याचं व्यवस्थित. तर हे सगळं साहित्य टाकून आपलं हे छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर इथे तुम्ही कोथिंबीर टाकू शकता. आमच्याकडे उपासाला कोथिंबीर नाही टाकत. तर तुम्ही जर तुमच्याकडे टाकत असेल तर टाका. तर खाता सोडा शेवटी टाकलाय. आणि असं काही नाही, जिरं, कोथिंबीर बऱ्यापैकी वापरली जाते. आता आपलं कसं असतं माहिती का, जे आपल्या आईने केलंय तेच आपण पुढे करत असतो, की माझ्या आईने कधीही कोथिंबीरीचा वापर करताना मी पाहिलं नाही. माझे वडील माळकरी आहेत, त्याच्यामुळे आमच्याकडं सारखे उपास तापास चालूच असायचे एकादशी. तर प्रत्येक एकादशीला मी अक्षरशः साबुदाणा खाण्यासाठी उपवास धरायचे लहान असताना. पण आता त्याचं महत्त्व कळतंय आणि मला स्वतःला आता खिचडी अजिबात खायला आवडत नाही. तर मी असंच मधून-मधून काहीतरी छान-छान बनवून खात असते. आता आपण बनवायला घेऊ आप्पे. आपण ह्या आप्पे पात्र्याला असं व्यवस्थित तेल लावून घ्यायचंय. तेलाच्या जागी तुम्ही तूपही लावू शकता.
गॅस चालू केलेला आहे. आपण सगळ्याला तेल लावून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यात टाकूया हे मिश्रण. टाकताना असं साईडने सुरू करायचं, कारण मध्ये टाकलं ना, मध्ये गॅसची फ्लेम जास्त असते, त्यामुळे मधला लगेच पटकन होतो. अशा पद्धतीने आपण हे सगळं मिश्रण ह्याच्यामध्ये घालून घेऊया. थोडीशी जागा ठेवायची, म्हणजे आपला अप्पा आहे ना व्यवस्थित टम्म फुगतो. खूप भरायचं नाही. हे सगळे आपले अप्पे असे घालून झालेले आहेत. ह्याला फक्त एक साईडने 2 मिनिटं आणि एक साईडने 2 मिनिटं. आपल्याला टोटल ह्याला लागणार आहेत 4 मिनिटं. ह्याच्यावरती आता मी ठेवतेय झाकण आणि फक्त 2 मिनिटं आपल्याला हे करून घ्यायचे. अगदी 1.5 मिनिटं, 2 मिनिटं झालेले आहेत. आपण ह्याला आता पलटी मारून घेऊया. सगळे अप्पम असे पलटी करून घ्यायचे व्यवस्थित. असे मस्त मध्ये बघा कसा कलर पण ह्याचा छान एकदम मस्त दिसतायत आपले अप्पे. आता परत हे थोडंसं 1 मिनिटासाठी मी झाकण ठेवणार आहे आणि थोडंसं ह्याच्यावरती तेलाचा चमचा किंवा असा ब्रश फिरून घेणार आहे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवायचंय. असं लावून घ्यायचं तेल आणि परत 1 मिनिटासाठी आपण ह्याला झाकून ठेवूया. पाहू शकता आपले अप्पे बऱ्यापैकी झालेलेच आहेत. हे बघा दोन्ही बाजूनी मस्त गुलाबी गुलाबी असा रंग आलेला आहे. आपण हे काढून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता आपले सगळे अप्पे बनून तयार झालेले आहेत. जे मी साहित्य तुम्हाला दाखवलं होतं त्या साहित्यामध्ये मोजून 2 आप्पेपात्रे हे झालेले आहेत. म्हणजे एका आप्पेपात्रेमध्ये 12 होतात. 12 दोन्ही 24 असे झालेले आहेत. तुमची जर फॅमिली मोठी असेल, तुम्हाला जास्ती प्रमाण बनवायचं असेल, तर तुम्ही हेच प्रमाण डबल करून घेऊ शकता. तर असे मस्तपैकी आपले अप्पे बनून झालेले आहेत. तुम्हाला मी एक तोडून दाखवते. हे पाहू शकता. आणि मी साईडला ही चटणीही करून घेतली होती. काही नाही हो, उपासाची चटणी खूप सोपी आहे बनवायला. थोडंसं शेंगदाणे टाकले भाजलेले, 1 चमचा दही घेतलं, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या, चवीनुसार मीठ घेतलं आणि थोडीशी साखर. अशी आपली ही चटणीही बनवून झालेली आहे. तर तुम्ही पण आता येणाऱ्या एकादशीला असंच बेत करा आणि खायचा आनंद घ्या. आणि मी जास्त काही न बोलता, जी आपली वारकरी चालत पंढरपूरकडे चाललेले आहेत, देव त्यांना सुखरूप त्यांच्या घरी पोचतं करो, हीच प्रार्थना करते पांडुरंगाचरणी. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.